ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक काल पार पडली। त्यात शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली। त्यानंतर आज बेस्ट आणि सुधार समिती अध्यक्षपदाची निवडणूक होतीये। त्यात कालसारखंच चित्र पाहायला मिळू शकतं। या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि भाजप उमेदवारांनी अर्ज भरलाय, पण काँग्रेस आपला अर्ज मागे घेणार आहे। त्यामुळे या समित्यांवरती सुद्धा शिवसेनेचाच उमेदवार विजयी होईल हे स्पष्टपणे दिसतंय। तर स्थायी आणि शिक्षण समितीवर काँग्रेसच्या साथीनं शिवसेनेचा भगवा फडकला, त्यामुळे भाजपच्या आशा फोल ठरल्यात। पण आता भाजप मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग समित्या ताब्यात घेण्यासाठी आक्रमक होतीये। बीएमसीमध्ये 17 पैकी 9 प्रभाग समित्या भाजपकडे आहेत, तर 8 प्रभाग समित्या सध्या शिवसेनेकडे आहेत। मनश्री पाठक हे सगळं गणित समजावून सांगण्यासाठी आपल्या सोबत आहे। मनश्री, हे सत्तेचं गणित नेमकं कसं आहे प्रभाग समित्यांचं, आणि आता इथेही वर्चस्व मिळवण्याचा सेनेचा प्रयत्न कसा असेल? मुंबई महापालिकेतल्या समित्यांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत। त्याच्यापैकी वैधानिक समित्या ह्या तर आता भाजपच्या हातातून निसटलेल्या आहेत। भाजपनं प्रयत्न केला होता की वैधानिक समित्यांमध्ये कुठेतरी आपल्याला स्थान मिळावं, मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळला। प्रत्यक्षात समोरासमोर जरी शिवसेनेला काँग्रेसने मदत केली नसली तरी सुद्धा पडद्याआडून म्हणजे तटस्थ राहून काँग्रेसने शिवसेनेला मदत केली। त्यामुळे आता वैधानिक समित्या तर गेल्या, मात्र प्रभाग समित्यांचं काय हाही प्रश्न आहे आणि प्रभाग समित्या मिळवण्यासाठी आता भाजप आक्रमक झालेली आहे। जर गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे आतापर्यंत जर आपण बघितलं तर भाजपकडे शिवसेनेपेक्षा 1 प्रभाग समिती जास्त आहे। भाजपकडे प्रभाग समित्या आहेत 9 तर शिवसेनेकडे आहेत 8। मात्र आता जर काँग्रेसने पुन्हा एकदा वैधानिक समित्यांप्रमाणेच आपला महाविकास आघाडीचा धर्म पाळला, काँग्रेस तटस्थ राहिली किंवा प्रत्यक्षपणे शिवसेनेला मदत जरी केली तरी सुद्धा भाजपच्या प्रभाग समित्या कमी होतील आणि ती संख्या होईल 5। म्हणजे भाजपकडे आतापर्यंत 9 प्रभाग समित्या होत्या, त्या होतील 5। 6वी एक प्रभाग समिती आहे जी एस आणि टी वॉर्डशी मिळून आहे। या प्रभाग समितीमध्ये जरी काँग्रेसने शिवसेनेला मदत केली तरी सुद्धा टाय होणार आहे। त्यामुळे चिठ्ठी काढून या प्रभाग समितीचा अध्यक्ष हा निवडला जाईल। त्यामुळे आता प्रभाग समित्यांमधून सुद्धा भाजपची पिछेहाट होणार आहे। खरं तर भाजप हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे मुंबई महापालिकेमध्ये। जरी संख्याबळ हे दुसऱ्या क्रमांकाचं असलं तरी सुद्धा भाजपला सर्व स्थानांवरून दूर ठेवायचं, भाजपला मुंबई महापालिकेच्या कुठल्याही समित्यांचं कुठलंही अध्यक्षपद तर नाहीच, पण शिवाय प्रभाग समित्यांमधूनही भाजपची पिछेहाट करायची असा चंग आता महाविकास आघाडीमधल्या सगळ्या पक्षांनी बांधलेला आहे। त्यामुळे शिवसेनेसोबत काँग्रेस सुद्धा भाजपला दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे। सोबतच राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टी हे सुद्धा शिवसेनेला मदत करून काँग्रेसला आणि शिवसेनेला मदत करतात आणि भाजपला सत्तेपासून किंवा कुठल्याही समितीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात। मनश्री, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।